नमस्कार मंडळी. रोज रोज जेवायला काय बनवायचं हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलेला आहे का? मला तर हा नेहमी पडतो. प्लस जेवण ठीक आहे, आपण बनवलं, मेनू डिसाईड केला आणि जर त्यात परत नवऱ्याचा डबा बनवायचा असेल तर मग अजून विचार येतो की आता डब्यामध्ये वेगळं काय द्यायचं, ते पण असं की पटकन होईल. म्हणून मी आज ठरवलं की त्याला अंड्याचा पोळा बनवून देऊया. काय नाही, यासाठी कांदा टोमॅटो चिरायचा, 2 अंडी घेतलेली आहेत इथे, ती टाकायची आणि कोथिंबीर टाकायची आणि मी मिरची न टाकता मसाल्यावर बनवते. मिरचीचं झंझटच ठेवत नाही. कधी कधी मिरची खाली की तिखटच झालं आहे, हेच झालं आहे, म्हणून मी मसालाच टाकते. म्हणजे कसं तिखटपणा जो आहे ना, तो पूर्ण असं पोळ्याला लागतो आणि छान वाटतं. तर ही पटकन होणारी रेसिपी आहे. पटकन पोळा तव्यावर टाकला आणि मग साईडला भाकरीसाठी पीठ घेतलं, कारण का भाकऱ्यासुद्धा बनवायच्या होत्या. पण तो पोळा माझा अर्धा शिजला आणि आता बघू शकताय कलर मसाल्यामुळे मस्त येतो आणि असं ना खायशी वाटतं. भाकरीसोबत तर आहा, विचारूच नका, एक नंबर टेस्ट लागते. तुम्हाला सुद्धा आवडतो का अंड्याचा पोळा? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पटकन होतो, 10 मिनिटामध्ये आपला पोळा रेडी होतो. आणि भाकरीचं पीठ मळून घेतलं मी आणि पटकन लाटायला घेतल्या. आता तुम्ही इथे बोलाल की एवढ्या मोठ्या भाकऱ्या का करतेस तू? तर मी भाकरी करायला आत्ताच शिकलेली आहे, त्यामुळे छोट्या मोठ्या होऊन जातात, चालतं. नवरा बोलतो तू कसं पण बनव, मला चालेल. मला ठीक आहे. मग आता नवऱ्याचा डबा रेडी केलेला आहे. चला मग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.